स्वारगेट स्वारगेट गाडी बाकडी तिकडे चालली तर सीन आहे आमच्यासाठी की रिक्षा बंद पडली आहे. मजा मस्ती पण चालू आहे. बाहेर निघतो. आणि इज कमिंग सो. नमस्कार, मी साहिल कॅमेरा. आज आमच्या सोबत आहे आशू फोटोग्राफी. हाय. ओके, सो आज आम्ही दोघं जण एक प्री वेडिंग शूटसाठी आलो आहे. सहकार नगरमध्ये आहे, पुण्यामध्ये. हाय, शुभम फ्रेंड आहे माझा. सो आज याचंच फोटोशूट करणार आहे आपण. आणि हे ब्राईड. असू दे, पोज खाली बघताना फक्त तुझ्या चेहऱ्यावरती असू दे. आता इथून पुढे आम्ही चाललोय तळजाईमध्ये. सो तिथं कंटिन्यू करूयात. सो मी आता आलोय तळजाईला. इथून पुढे आम्ही प्री वेडिंगचं शूट करणार आहे आणि एक ब्लॉग आपला कंटिन्यू ठेवणार आहे. शुभम, गेट आलं की रे? गेट आलं ना? बाहेर निघतो. आणि इज कमिंग सो. पानशेतला जायचंय. चालेल. तरी मित्रांनो, आता आम्ही इथं तळजाईमध्ये शूट केला होता. सो इथून आता चाललोय आम्ही पानशेतमध्ये करायचंय. नवीन कपडे असतील, आउटफिट जो पण असेल. सो कंटिन्यू करूयात. सो हा आज आपला ब्रेकिंगचा टाइम चालू आहे. शूटसाठी वेळ जायला अजून. दोघं जण ब्राईड आणि ग्रूम दोघं जण आहेत ना. त्यांचं आउटफिट चेंज झाल्यानंतर आपण निघणार आहे. किती हवा आपल्याकडे आता? किती आहे? माझी सध्या आतमध्ये लाव. 20 आहे. 20? हां. एवढे कमी कसं काय रे? 20 आहे. भाऊ का? 40 कर किंवा 35 कर. करावं चेक. झालं का? होय. 12:30 आहे. ओके. बस बस. वैतागला का तू? आपल्याला जायचंय पानशेतसाठी. जाऊयात. तिथं पण शूट करणार आहे प्री वेडिंगचाच. नेक्स्ट पार्ट असेल आपला हा. तर बघू शकता एवढं शांत आणि सुंदर असा रस्ता आहे इथला. आणि थंड अशी हवा सुटली इथं. आणि अशा ठिकाणी आम्हाला आज फोटोशूट करायचा चान्स मिळाला आहे. मित्रांनो, बघू शकता आम्ही आता पानशेतच्या जवळच आलो आहे. या साईडला पाणी आहे बघा. आणि या साईडला डोंगर आहे पूर्णपणे. आणि तरी अजून एक 10 किलोमीटर पुढे असणार आहे पानशेत गाव. एवढं कडक ऊन असताना सुद्धा आहे ना, झाडं आहे तिथं बऱ्यापैकी. त्याच्यामुळं थंड हवा लागते आम्हाला. आम्ही आता गाणी ऐकत ऐकत चाललो आहे. तिथे सॉन्ग लावलेत फोनमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय पानशेतमध्ये. मेकअपचं काम चालू आहे. पलीकडे सुद्धा लोक आहेत भरपूर. पाण्यामध्ये पोहता येत ते. इथून एक रस्ता जातो जो लवासा साईडला जातो. आणि हा जो रस्ता हा पानशेचं जे वरसगाव धरण आहे त्या वरसगाव धरणाच्या साईडला जातो. हा, वाव, मूड चांगला आहे तुझा. फ्रेश ठेवा आता. फोटो करावं लागतं. त्याला जाऊ पण काय. रस्ता जरा जास्त खूप चांगला रस्ता आहे. जास्त कठीण होत आहे. मित्रांनो, यायला खूप लांब होतं. तर इथं आल्यानंतर आता मी असं एक्सपिरियन्स करतो की खूप छान असं थंड वातावरण वाटलं इथं मला. आणि हे जे लोकेशन आहे खूप फ्रेशनेस आणि असं मस्त वातावरण वाटतं इथं. शुभम इथं आहे. त्यांना यायला खूप त्रास होतो. रस्ता खूप चांगलाच आहे, बट ठीक आहे. इथं वातावरण झालं आहे म्हणजे पाऊस येईल असं वाटतं इथं बघून. बट आय होप की पाऊस नाही यावा आणि जो आपला फोटोशूट आहे तो कम्प्लीट व्हावा व्यवस्थितपणे. अशा प्रकारे कुत्रा आहे ना, तो पण पाण्याचा आनंद घेतो. सो गाइस, आज आम्ही इथं आलो आहे एका पानशेत या ठिकाणी. आणि आज प्री वेडिंग शूटिंग आहे. आणि ते चालता चालता आमची मज्जा मस्ती पण चालू आहे. तुम्ही पण एन्जॉय. मस्ती चालली सगळ्यांची. फोटोशूट झालाय तर. आणि आता थोडा टाइमपास करूयात आणि निघूयात.
इथून पुण्यासाठी. तर मित्रांनो आमचा आज जो प्री वेडिंगचा शूट होता तो कंप्लीट झाला आहे. माझ्यासोबत होता अशोक. तुला कसं वाटलं येऊन सोबत माझ्या? छान वाटलं, सगळं फोटो वगैरे काढायला भेटली आणि अजून काही काही बऱ्याचपैकी शिकायला पण भेटलं तुझ्याकडून. सोबत पुन्हा यायला पण अजून छान वाटेल बघ. नक्कीच. जाताना आम्हाला एक काळे महिन्याचं झाड दिसलं होतं, सो आम्ही थोडे घेतले सोबत खायला. शुभम चाललाय गाडीवर आता आणि मी गाडी चालवणार आहे, सॉरी रिक्षा चालवणार. सो हे गाईज आता आम्ही पानशेतवरनं पॅकअप करून निघालोय आणि साई मस्तपैकी रिक्षा चालवत आहे आणि एवढी फास्ट बघू शकता तुम्ही. एकदम छान व्ह्यू आहे बाहेरचा व्ह्यू चांगलाच असतो. अच्छा ते ब्राईट जे आहे नवरा नवरी ते गाडीवर चालले. स्वर्गेट स्वर्गेट वाव. बायका बघू म्हणजे बायका बघू शकता. 2 गाया म्हशा तर बघू शकता. सर्वात डेंजर सीन आहे हा आमच्यासाठी. आंघोळ्या करून आणि हा तर सर्वात डेंजर सीन आहे आमच्यासाठी की रिक्षा बंद पडली आहे. झालं मेंटस खाऊ दिमाग की वरती त्याला मेन. आम्ही आलो अलिबाग बीचला. आलेला आलो आलेला थोड्या वेळात गेलो गेलेला पुण्याला. विल मिल्स खा. उद्या शिकू आपण उद्या. आता मी चालवतो. बघू शकता गाडी बाकडे तिकडे चालली. वाईट लागलोय खूप. ब्लॉग हा आपला झालेला आहे कम्प्लिटली. सो तुम्ही ब्लॉग बघा, तुम्हाला आवडला तो नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.